नमस्कार. आरती पित्रे ऑफिशियल या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण साधारण 5 वर्षाच्या मुलीचा एक फ्रॉक बघणार आहोत आणि हा फ्रॉक कस्टमरचा आहे, परंतु याला त्याने कुठलंही डिझाइन वगैरे सांगितलेलं नव्हतं. मी माझ्या हिशोबाने माझ्या अंदाजाने हा फ्रॉक शिवलेला आहे. फक्त मी त्या मुलीची मापं अंगावर घेतलेली होती. फ्रॉकची पूर्ण उंची आहे 22, बॉडी उंची आहे 9, शोल्डर आहे 12, छाती आहे 24, कंबर आहे 22, बाही लांबी आहे 3.5 आणि दंडघेर आहे 8. आता आपण आधी अस्तरवर याचं कटिंग करून घेणार आहोत. छाती आहे 24, मग छातीचा चौथा भाग येतो 6, त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन मिळवून आपण आधी बॉडी कापून घेणार आहोत. फ्रॉकचा वरचा भाग त्याला बॉडी म्हणतात, तर ती आपण आधी कापून घेणार आहोत. इथे मी 8ची घडी घातलेली आहे आणि हा जो बाजूचा कपडा आहे याला एका बाजूला फोल्ड असल्यामुळे मी इकडनं घडी घालून आता मी मापं टाकणार आहे. हाफ शोल्डर म्हणजे 6 इंच, 6 इंचावर एक खूण केली, 2.5 इंच गळा रुंदी, 5 इंच मुंढा खोली घेऊन मी इथे छातीचा चौथा भाग 6 अधिक 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे. अर्धा इंचाचा शोल्डर उतार दिलेला आहे. मागच्या गळ्याची खोली मी घेतलेली आहे 2 इंच आणि पुढच्या गळ्याची खोली मी आता घेणार आहे 4 इंच. तर अशा पद्धतीने आता ही बॉडीवरची मापं मी टाकलेली आहेत आणि आपली बॉडी उंची आहे 9 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच मिळवून म्हणजे 10 इंचावर मी आता एक खूण करून घेणार आहे. 1 इंच यासाठी मिळवायचं की अर्धा इंच शिलाईसाठी शोल्डरला जातं आणि खाली अर्धा इंच घेराला जोडण्यासाठी जातं. इथे पुढच्या आणि मागच्या भागाचा आकार मी दिलेला आहे. हा झाला पुढच्या भागाचा आणि आधी मार्क केला तो झाला मागच्या भागाचा आकार. अशा पद्धतीने आता हे मी आखून घेतलेलं आहे. याचा आता आपण कटिंग करणार आहोत. आधी बाहेरची जी ओळ आहे त्या ओळीने व्यवस्थित कापत जायचं आणि नंतर मग दोन्ही भाग वेगळे करून पुढच्या भागाचा जो काही आकार आहे तो त्या आकारात ते कापून घ्यायचं. तर अशा पद्धतीने मी मागच्या भागाला पण मी काज बटन पट्टीसाठी मध्ये कट दिलेला आहे आणि आता आपल्याला घेर कापायचा आहे. आता घेर कसा कापायचा, तर आपला हा वरचा बॉडीचा भाग कापून झाला. आता आपल्याला घेर कापायचा आहे. मग घेर कसा कापायचा, तर हे बघा, आपली पूर्ण उंची आहे 22, त्यातनं बॉडी उंची वजा करायची. 9 इंच वजा केल्यानंतर राहते 13 ही माझी घेराची उंची होईल. परंतु हे फक्त अस्तरसाठी आहे. जेव्हा मेन कपड्यावर मी हा फ्रॉक मध्ये घेराची उंची कापणार आहे ती मी 1.5 इंच वाढवून घेणार, कारण हे अस्तर असल्यामुळे खालून दिसू नये म्हणून थोडासा गॅप सोडलेला असतो. त्यामुळे ही उंची मी एवढीच घेणार आहे आणि खाली मात्र मी म्हणजे मेन कपड्यावर मात्र मी 1.5 इंच वाढवणार आहे. परंतु आता इथे काय झालंय, घेराची रुंदी किती घ्यायची हा एक मोठा प्रश्न असतो. तर बॉडीची जी रुंदी असते त्याच्या दुप्पट घेराची रुंदी आपल्याला घ्यावी लागते. आता इथे माझी बॉडीची जी रुंदी आहे ती आहे 16 इंच. हे बघा, आता माझ्याकडे जो कपडा आहे त्यात मला हे बसवायचंय, त्यामुळे मी ही दुप्पट घेणार आहे. याची रुंदी आहे 16 इंच, मग 16च्या दुप्पट 32. मग आता ही रुंदी मला 32 इंच जी आहे ही मला इथे कमी पडते, कारण ह्याची रुंदी फक्त 25 इंचच आहे. हे बघा, मग याला मी आता काय करणार, उंचीप्रमाणे आधी ह्याचे 2 भाग करून घेणार. 13 इंच मी इथे उंची घेतलेली आहे आणि उंचीप्रमाणे ह्याचे 2 भाग करून घेणार आणि हा जो खाली कपडा राहिलेला आहे हा कपडा मी नंतर बाजूनी जोडून याची रुंदी वाढवणार आहे. हे बघा, हा एवढा कपडा माझ्याकडे आता शिल्लक राहिलेला आहे. हे कस्टमरनी दिलेले कपडे होते, त्यामुळे हेच मी आता वापरणार आहे. मला याच्यामध्ये अजून ऍड करावं लागलं तरी मला करता येणार नाही. आता याच्यामध्ये कसं बसतंय ते बघून मला ते बसवायला लागेल. आता ही आपली रुंदी होती 25 इंच, मग आता ही पुढची किती आहे ती आपल्याला बघायला पाहिजे. इथे पण मी फोल्ड घालून हा कपडा ठेवलेला आहे. ही बघा, ही 32 पेक्षा जास्त मिळते आपल्याला, अस्तरला तरी मिळते. आता आहे तसंच कापून घ्यायचं, म्हणजे ही झाली 25 आणि ही 37 इंच जवळजवळ आपल्याला रुंदी मिळते. मग जर मेन कपड्यात तेवढी रुंदी बसली तर तेवढीच घ्यायची, नाहीतर नंतर मग आपल्याला जेवढी मिळते तेवढी घेऊन त्याप्रमाणे हे अस्तर ऍडजस्ट करायचं, असं मी करत असते. तर आता इथे मला हे पण बघायला लागेल. हे बघा, हे इथे पण एक तुकडा त्याचा कापला गेलेला आहे, त्यामुळे कदाचित माझी ही उंची पण थोडी मला नंतर कमी करावी लागेल, किंवा हे असं जोडता आलं तर असं जोडावं लागेल. हां, असं हे बसतंय. अस्तर असल्यामुळे उभं आडवं जोडलं तरी काही मोठासा फरक पडत नाही. हे बघा, आता हे मी याला अशा प्रकारे जोडून घेणार आहे आणि याची रुंदी परत एकदा आता मला मोजावी लागेल.
हे इथे कट आहे, त्यामुळे मी इथून इथपर्यंतच ही रुंदी मोजणार आहे. ही पण जवळजवळ तेवढीच मिळते, साधारण 36-37 इंच मला मिळून जाईल. हा कपडा माझा बेस्ट आहे. आता हे मी असं कापून घेणार आणि हे त्याला जोडणार. म्हणजे काय करायचं, हा भाग याला जोडून घ्यायचा, तो खालचा जो भाग आहे तो दुसऱ्या याला जोडून घ्यायचा. म्हणजे आपले आता दोनही हे भाग कापून झाले. म्हणजे काय कापून झालं, बॉडी आणि घेराचा भाग आपला कापून झाला. आता बाहीला अस्तर लावायचं का नाही याचा विचार आता नंतर करू आपण, किंवा कारण इथे यांनी जे कपडा दिलेला आहे हा काही बाहीला मला अस्तरला पुरणार नाही. त्यामुळे मी बघते माझ्याकडे एखादं असलं तर, त्यामुळे त्याचा विचार आपण नंतर करू. किंवा बाह्या लावायच्या की नाही हे पण बघायला लागेल, कारण मेन कपड्यामध्ये पण बाह्या बसल्या पाहिजेत, नाहीतर हा स्लीवलेस फ्रॉक आपण शिवू शकतो. मी घेताना माप घेताना त्यांचं तसंच घेतलेलं आहे बाही सकट, पण नाही बसलं बाही याच्यामध्ये मेन कपड्यामध्ये, तर बाही न लावता मी तो स्लीवलेस करणार आहे. तर आता आपलं अस्तर कापून झालं. आता आपण मेन कपडा कापायला घेणार आहोत. हे बघा, हे शिल्लक राहिलेले, त्यांचा ड्रेस शिवून शिल्लक राहिलेले 2 तुकडे त्यांनी मला दिलेले होते. त्याच्यामध्ये आता हे कितपत बसतंय मी बघते. आता इथे हे बघा, हे थोडंसं इथे कमी पडतंय काखेच्या बाजूने. म्हणजेच काय की आपल्या फ्रॉकच्या रुंदीला हे थोडंसं कमी पडतंय, पण काही हरकत नाही. आपण 1.5 इंच मार्जिन ठेवलेली असल्यामुळे ती मार्जिन आपली थोडीशी कमी होईल. आणि इथे या बाजूला आपली काज बटन पट्टी येणार आहे, त्यामुळे मी हे या बाजूने घेतलेलं आहे. आता हे जसं आहे तसंच मी हे कापून घेणार. त्याला थोडीशी 1/2 इंचाची मार्जिन सोडून आपण हे मेन कापड कापून घेणार आहोत. हा आता मी मागचा भाग कापते आहे, त्यामुळे मी याला साईडला पण इथे कट लावून घेते. मागचा भाग मी आता मेन कपड्यावर कापून घेतला. आता आपल्याला पुढचा भाग कापायचा आहे आणि पुढचा भाग कापण्यासाठी आपल्याला फोल्ड लागणार आहे. तर फोल्डवर आपण हा पुढचा भाग ठेवणार आहोत. हे बघा, इकडे फोल्ड आहे, फोल्डवर आपण फोल्ड ठेवायचा आणि हा भाग पण कापून घ्यायचा. रुंदी थोडीशी कमी पडते, म्हणजे आपली मार्जिन थोडीशी फ्रॉकची जी 1.5 इंच ठेवलेली आहे ती आपली थोडीशी कमी होईल. म्हणजे 1.5 इंचाच्या ऐवजी आपल्याला 1 इंच मार्जिन द्यावी लागेल. आता हा आपला बॉडीचा पुढचा भाग पण मेन कपड्यावर कापून झाला. आता आपल्याला घेर जो आहे तो ऍडजस्ट करावा लागणार आहे. मग तो कसा ऍडजस्ट करायचा ते आपण बघू. हे बघा, हा आता आपल्याकडे कपडा शिल्लक आहे. आता याची रुंदी आधी आपल्याला बघायला लागेल. हा डबल कपडा आहे, याची रुंदी बघायला लागेल आणि याला पण आपल्याला कदाचित जोड लावावा लागू शकतो. हे बघा, आपल्याला 32 इंच घेराची रुंदी हवी आहे, परंतु ही आता इथे 21 इंच रुंदी बसते. मग अशा केसमध्ये काय करायचं, आपली उंची अस्तरची आहे 13 इंच. मग इथे आपल्याला 13 इंच घेऊन चालणार नाही, त्यामुळे इथे आपल्याला कमीत कमी जरी बारीक फोल्ड ठेवायचा म्हटला तरी 14 इंच आपल्याला उंची लागेल. हा असा कापून घेतला. आता याला साईडला आपल्याला जोड लावायला लागेल. मग तो हा यातला थोडासा शिल्लक राहिलेला जो तुकडा आहे तो कुठपर्यंत पुरतोय तो बघायचा आणि त्याचा ह्याला जोड लावून टाकायचा. हे बघा, हा शिल्लक राहिलेला तुकडा पण मी त्या उंचीचा कापून घेतलेला आहे, 14 इंच उंचीचा. आता ह्याची रुंदी अधिक याची रुंदी शिलाई मार्जिन सोडून आपल्याला मोजायची आहे. हे बघा, याची रुंदी येते 20 इंच आणि ह्याची रुंदी येते 9.5 इंच. म्हणजे आपल्याला थोडक्यात 29.5 इंच मिळते. 29.5 मध्ये पुन्हा जोडायला 1.5 इंच सोडलं तर अंदाजे आपल्याला 28 इंच रुंदी मिळेल. म्हणजे जिथे आपल्याला 32 इंच रुंदी हवी होती तिथे आपल्याला 28 इंच रुंदी मिळणार आहे. अशा वेळेला काय करायचं, अगदी छोट्या छोट्या प्लेट्स घालून हा घेराचा भाग बॉडीला जोडून टाकायचा. आधी अस्तर लावून घ्यायचं याला आणि नंतर मग चुण्या घालायच्या. तर आता आपलं हे कटिंग बऱ्यापैकी झालेलं आहे. बाहीसाठी माझ्याकडे आता एवढाच कपडा शिल्लक आहे. याच्यामध्ये बाह्या बसतील असं काही मला वाटत नाही, त्यामुळे मी हा स्लीवलेसच फ्रॉक शिवायचा विचार केलेला आहे. त्यातून शक्य झालं तर या छोट्या छोट्या पट्ट्यातून आपण अशा प्लीट्स घालून पण बाह्या करू शकतो. ते आपण नंतर बघू. आधी आपण बॉडी आणि म्हणजे अस्तर आणि मेन कपडा बॉडीला आणि घेराला जोडून घेऊ. आता आपण वरच्या बॉडीला आधी अस्तर जोडून घेऊ आणि त्यानंतर मग आपण खालच्या घेराचं अस्तर जोडणार आहोत. याला काही उलट सुलट वगैरे करायचा प्रश्न येत नाही,
त्यामुळे हे सरळ असं अस्तर ठेवायचं आणि जोडून घ्यायचं. याला बाजूनी कुठे कमी जास्त जर झालं तर ते नंतर कापून टाकायचं. आपण बॉडी उंची 9 असली तरी 10 ठेवलेली आहे, कारण इथे शोल्डरला अर्धा इंच जोडायला जातं आणि खाली घेराला अर्धा इंच आपलं जोडायला जातं. पुढच्या भागाला हे अस्तर जोडून झाल्यानंतर इथे आता याला प्लीट्स घालायला लागतात. हे बघा, हे अस्तर जोडून मी व्यवस्थित कट करून घेतलं. आता इथे आपल्याला दोन्ही बाजूनी प्लीट्स घालायला लागतात, साधारण 3.5 इंचावर, किंवा इथे मधोमध कट मारायचा आणि इथे पण मधोमध कट मारून घ्यायचे दोन्ही, आणि बरोबर त्या कटवर आपल्याला अर्धा इंच रुंदीचे टक्स मारायचे. अस्तर जोडायला जर तुम्ही 4 नंबरचा दोरा म्हणजे 4 नंबरची टीप वापरलेली असेल तर मग ती 3 नंबर करायची आणि मग टक्स घालून घ्यायची. टक्सची उंची साधारण मी 3 इंच ठेवलेली आहे. हे बघा, कारण हा छोटा फ्रॉक आहे त्यामुळे उंची फक्त 3 इंच ठेवलेली आहे आणि रुंदी अर्धा इंच. हा भाग झाला. आता आपल्याला मागचा भाग जोडून घ्यायचा आहे अशाच प्रकारे. आता ह्या दोनही भागांना आपले अस्तर जोडून झाले, मागच्या आणि पुढच्या. आता आपल्याला काय करायचंय, आपण हे जे आता घेराचा कपडा घेतलेला आहे इथे आपल्याला जोड लागणार आहे. मग शक्यतो पुढच्या भागाला जोड येईल, मागच्या भागाला जोड येणार नाही असं बघायचं, आणि जिथे जोड येईल तिथे आपण काहीतरी फॅशन करून टाकायची, म्हणजे ते जरा दिसायला छान दिसतं. तर आता ते कसं करता येईल ते आपण बघू. हे बघा, आता हा तो जोड लावायचा आहे तो अशा पद्धतीने लावला गेला पाहिजे की त्याला काहीतरी फॅशन करून ते छान दिसलं पाहिजे. मग अशा वेळेला काय करायचं, हे बघा, हा आपल्याकडे अखंड कपडा आहे आणि हा पण आहे, हा एवढा तुकडा. मग आता काय करायचं, अशा वेळेला हा जो आपण जोड लावणार आहोत ना, हा समोर येईल असं बघायचं आणि तिथे आपण काहीतरी वेगळी फॅशन करायची. मग त्या केसमध्ये काय करायचं, हा तुकडा इकडनं पण जोडून घ्यायचा आणि इकडनं पण जोडून घ्यायचा, आणि जोडताना त्याला काहीतरी मध्ये एखादी मॅचिंग कलरची पट्टी वगैरे लावून त्याला एखादी फॅशन करायची. हे असं झाल्यानंतर मग हा अंथरायचा व्यवस्थित. ते नंतर मी तुम्हाला सांगते पुढे काय करायचं. सध्या आपण इथे एक दोन्ही बाजूला याला मॅचिंग कलरची पट्टी लावून हे याला जोडून घेऊ आणि हे इकडनं याला पण जोडून घेऊ, हे याला आणि हे याला. तर ते मॅचिंग कलरची पट्टी आधी मी कापून घेते आणि मग आपण ते जोडायला घेऊ. हे बघा, आता हा मॅचिंग कलरचा कपडा मी इथे आणलेला आहे. याला मी दोन्ही बाजूनी आधी फ्रील लावून घेणार आणि मग हा तुकडा याला जोडणार आहे. ही याची सुलट बाजू आहे आणि ही याची सुलट बाजू आहे. हे आपण सध्या बाजूला ठेवूया आणि याला आपण फ्रील लावून घेऊ. हे बघा, इथपर्यंत लावायची. ही जागा जी आहे ही मोकळी सोडायची, कारण ही आपल्याला दुमडायला लागणार आहे. त्यामुळे ही खालची जागा आपण मोकळी सोडणार आहोत आणि हे इथे संपवायचं. ही साधारण 2 इंच रुंदीची मी पट्टी काढलेली होती लांबच्या लांब, त्याची ही मी एका बाजूला अशी फ्रील लावली. आता अशीच आपल्याला दुसऱ्या बाजूला पण फ्रील लावून घ्यायची आणि त्याचं जे तोंड आहे ते आपल्याला इकडनं करायचं आहे, म्हणजे याचा इकडून तर याचा इकडून. एवढा एवढा तुकडा मोकळा सोडायचा. आता इथे किती सोडलाय त्या हिशोबाने इकडचा पण सोडून द्यायचा. हा किती आहे तो मोजायचा आणि तेवढाच इकडे पण मोकळा सोडून द्यायचा. हा साधारण मी 1 इंच मोकळा सोडलेला आहे. मग तसा तिकडनं 1 इंच मोकळा सोडून आपल्याला फ्रील लावायला सुरुवात करायची आहे. म्हणजे फ्रील इथेच ठेवायची, फक्त लावताना ती इकडून घ्यायची. आणि त्याच्या प्लेट्स मी इकडनं दुमडलेत. हे बघा, हे असं ठेवलं तर हे असं दिसलं पाहिजे. हे बघा, नाहीतर याच्या जर तुम्ही खालून दुमडायला गेला तर ते पुन्हा विचित्र दिसेल.
हे बघा, आता दोन्ही बाजूला ही फ्रिल मी लावून घेतली. आता हा जो कपडा आहे हा याला जोडायचा आहे आपल्याला. म्हणजे तो कसा जोडायचा, हा इकडनं जोडायचा आणि ह्याचा जो हे जे टोक आहे ते तिकडनं जोडायचं आणि त्यानंतर मग आपल्याला याचे 2 भाग करायचे आहेत. ते कसे करायचे ते आपण नंतर बघू. एक टीप मारून घेतल्यानंतर चेक करायचं की आपलं हे कुठे कमी जास्त वगैरे झालेलं नाही ना. झालेलं असेल तर ते आधीच उचवून आपल्याला दुरुस्त करायचं आहे. हे बघा, आता हे इथे माझं कमी झालंय, इथे जास्त दिसतंय, म्हणजे अंतर हे कमी दिसतंय, हे जास्त दिसतंय. त्या केसमध्ये काय करायचं, पुन्हा थोडीशी आतून टीप मारून साधारण 1/2 इंच अंतरावर टीप मारून हे सारखं करून घ्यायचं. ते कुठपर्यंत करायचंय ते पण बघायचं, नाहीतर मग काय होईल, सगळ्यालाच जर झालं तर पुन्हा प्रॉब्लेम होऊन जाईल. म्हणून हे इथे थोडंसं इथपर्यंत हे असं बघून मार्क करून घ्यायचं आणि ही टीप आपली नीट करून घ्यायची. हे बघा, आता हे थोडंसं व्यवस्थित आपलं दिसतंय. हे बघा, आता हे आपलं असं दिसतंय. म्हणजे आता काय करायचं, हे बरोबर असं मधोमध दुमडायचं. म्हणजे ही बाजू इकडे येईल आणि ही जी बाजू आहे ही इकडे येईल आणि इथे मध्ये आपल्या प्लेट्स येतील. आता त्या कशा घालायच्या, त्या बॉक्स प्लेट घालायच्या का काय घालायच्या हे आपण नंतर बघू. आधी आपण याच्यावरनं एक टीप मारून घेऊ. कारण काय होतं, प्रत्येक वेळेला इस्त्री करणं जमतंच असं नाही. म्हणून आता वरच्या बाजूला निळा दोरा लावायचा, खालच्या बाजूला पांढरा दोरा लावायचा आणि हे व्यवस्थित पकडून याच्यावर निळ्या दोऱ्याने एक टीप मारून घ्यायची अशी. म्हणजे हे आपलं, किंवा हे असंच ठेवलेलं चांगलं दिसत असेल तर असंच ठेवायला हरकत नाही. फक्त हा कॉटनचा कपडा असल्यामुळे कधीतरी ते आकसू शकतं आणि मग त्यानंतर मग जेव्हा ते घातलं जातं अंगात तेव्हा ते खराब दिसतं. म्हणून इथून एक याला अशी टीप मारून घेतली तरी सुद्धा चालेल. याच्यावरनं टीप मारून घ्यायच्या आधी आपल्याला याचे आधी 2 भाग करायचे. म्हणजे मागच्या बाजूला हे पूर्ण प्लेन येईल, समोरच्या बाजूने ही आपली तयार केलेली फॅशन येईल. मग आता ते 2 भाग करताना काय करायचं, हे जे अंतर आहे हे इकडनं आणि दुसऱ्या बाजूनी सारखं आलं पाहिजे, ते मोजून घ्यायचं आणि त्या हिशोबाने मग आपल्याला याचे 2 भाग करायचे आहे. आता हे अंतर किती येतंय, 5 इंच येतंय. मग इकडनं पण ते 5 इंच आलं पाहिजे. हे बघा, म्हणजे आता आपल्याला ह्याला बरोबर साईडनी मधोमध कट द्यायला हरकत नाही. हे 5 इंच आहे आणि हे पण अंतर आपलं 5 इंच आहे. आता इथे बरोबर ह्याला मधोमध कट देऊन घ्यायचा. म्हणजे मागचा आणि पुढचा भाग आपल्याला वेगळा करायचा आहे. हा झाला मागचा भाग. आता या पुढच्या भागाला इथून वरती निळा दोरा लावायचा आणि एक अशी याला व्यवस्थित टीप मारून घ्यायची. हे असं ठेवलं तरी चालतं, पण कधीतरी इस्त्री वगैरे केली जात नाही, मग त्यावेळेला ते चुरगळतं, म्हणून त्याला टीप मारायची. आता हे बघा, ही टीप मारल्यानंतर हे असं दिसतंय. तर हे खराब दिसू नये म्हणून याच्यावर काय करायचं, अजून एक या कपड्याची अशी छोटीशी पट्टी लावून टाकायची. म्हणजे हे अजून थोडंसं याला छान गेटअप येईल. निळ्या कपड्याची लावली तर ते चांगलं दिसणार नाही, म्हणून याच कपड्याची लेस सारखी एखादी पट्टी नाडी तयार करायची गोट सारखी आणि ती याला वरून लावून टाकायची. हे जे मी निळ्या दोऱ्याने शिवलेलं होतं हे इथे ओबडधोबड दिसत होतं, म्हणून मी वरून एक अशी पट्टी लावली. आता ही पट्टी मी कशी बनवली, तर मी उलट बाजूने आधी टीप मारून घेतली आणि मग ती सुलट केली, थोडीशी रुंदच केली. तसंच या बाजूनी पण केलेलं आहे. आता आपल्याला याच मापाने अस्तर घ्यायचं आहे. परंतु काय झालंय, अस्तर जे मी 13 इंच कापलेलं होतं त्याची लांबी कमी करायला लागेल आपल्याला. कारण हे बघा, हे असं जर जोडून बघितलं तर हे अगदी टोकापर्यंत येतंय. कारण इथे आपण दुमडणार आहोत, हे टोकापर्यंत आलेलं चांगलं नाही, म्हणजे चांगलं दिसत नाही. म्हणून मग ह्याची साधारण मी 1 ते 1.5 इंच आता उंची कमी करणार आहे आणि लांबी मात्र हा जो आपण मेन भाग तयार केलेला आहे तेवढीच घेणार आहे. हे आता मी कट करून घेते सांगितल्यासारखं आणि त्यानंतर मग आपण हे अस्तर मेन पार्टला जोडणार आहोत. आता हा आपला मेन पार्ट आहे, हे अस्तर आहे. अस्तरला इथे मध्ये जोड आलेला आहे, तो जोड आतल्या बाजूला ठेवायचा. म्हणजे मेन पार्ट सुलट आणि अस्तर उलट अशा पद्धतीने हे याला जोडून घ्यायचं. आधी दोन्ही पार्ट्सना अशाच प्रकारे जोडून घ्यायचं. हे बघा, हे जे एवढं अंतर राहतंय हे एवढ्या नंतर इथे दुमडल्यानंतर हे कमी होणार आणि हे अस्तर आणि हा मेन पार्ट ह्याच्यामध्ये साधारण 1.5 इंचाचं अंतर राहणार आहे. हे याला जोडून घेतल्यानंतर हा अस्तरचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे
तो कापून टाकायचा. असंच मागच्या भागाला पण जोडून घेते आणि त्यानंतर मग आपण पुढे जाऊ. आता आपण आधी मागच्या भागाला काज बटन पट्टी लावून घेणार आहोत. म्हणजे आपल्या डाव्या बाजूला येईल काज पट्टी आणि इकडे येईल बटन पट्टी. म्हणजे इकडे हुकची पट्टी येईल उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला लूपची पट्टी येईल. लूपची जी पट्टी आहे ती आपण त्याच कपड्याची लावणार आहोत आणि हुकची पट्टी मात्र आपण पांढऱ्या कपड्याची लावणार आहोत. साधारण 2 ते 2.5 इंचाची एक रुंद पट्टी घ्यायची लूप पट्टीसाठी आणि ती अशी खालनं ठेवून, म्हणजे ही पण सुलट बाजू ही पण सुलट बाजू अशी ठेवून ही जोडून घ्यायची. आणि त्यानंतर मग हे असं करायचं आणि हे बरोबर ह्याच्यावर ठेवून इथे एक टीप मारून घ्यायची. आणि आता याला आपण हुक पट्टी लावणार आहोत. ती मी साधारण 1.5 इंच रुंदीची कापलेली आहे. ती इथे मी याला अशी वरून आधी जोडून घेते आणि मग उलटी करते. ही जरा मला जास्त रुंद वाटली म्हणून इथे फोल्ड करून ही मी आता इथे अशी दुमडणार आहे. आता ही याच्यावर ठेवून असं जोडून बघायचं हे दोन्ही बरोबर येत आहे का. बरोबर येत नसेल तर खालून किंवा वरून कुठून तरी व्यवस्थित आकारात ते कट करून घ्यायचं. आता हे झालं. आता आपल्याला याला घेराचा भाग जोडायचा आहे. परंतु तत्पूर्वी इथे पण आपल्याला जशा आपण इथे प्लेट्स घालून घेतल्या तशा इथे पण आपल्याला दोन्ही बाजूनी मधोमध प्लेट्स घालून घ्यायचे आहे. अर्धा इंचाची एक प्लेट आपली येईल अशा पद्धतीने साधारण 3 इंच उंची. हे एवढं झाल्यानंतर आता आपण आधी याला शोल्डर जोडून घेऊ आणि त्यानंतर मग आपण याला घेर जोडू. अर्ध्या इंचाचं मार्जिन सोडून शोल्डर जोडून घ्यायचे. आता याला आधी गळपट्टी जोडून घ्यायची. त्यानंतर मग खालचा घेर जोडायचा आणि मग इथे बाजूने जर कपडा शिल्लक असेल तर स्लीव्ह लावलेत तरी चालतील. तो मला बघायला लागेल आहे का. आणि कपडा शिल्लक नसेल तर याला पण मी पाइपिंग करून घेणार आहे आणि गळ्याला पण आता आधी मी पाइपिंग करून घेते. इथे मी ही रुंद पट्टी काढली होती त्यामुळे मी ही डबलच जोडून घेतली जेणेकरून पाइपिंग थोडीशी जाड आणि बारीक येईल त्या हेतूने. आता ह्याला सगळीकडे तिरके कट मारून घ्यायचे. हे एवढं तयार करून झाल्यानंतर याला मला खरं तर फुग्याची बाही जोडायची होती. पण फुग्याची बाही जोडण्यासाठी माझ्याकडे यातला कपडा शिल्लक नव्हता. अशा पट्ट्या होत्या तर साधारण 2.5 इंच रुंदीच्या. मग त्या पट्ट्यांना मी असा खाली हा निळा कपडा जोडून घेतला आणि झबल्याला जशी बाही जोडतात उडती बाही म्हणतो आपण तर त्या पद्धतीने आता मी याला बाह्या जोडणार आहे. हे बघा तुम्ही माझा या आधीचा एक असाच पांढऱ्या झबल्याचा जर व्हिडिओ बघितला असेल तर त्या व्हिडिओमध्ये मी अशीच बाही जोडलेली आहे त्या झबल्याला. तर त्याच पद्धतीने मी याला जोडणार आहे. पण हे मला पांढऱ्या दोऱ्याने जोडायला लागेल आणि सध्या माझ्या मशीनला मी निळा दोरा लावलेला आहे ही पट्टी जोडण्यासाठी. म्हणून मी आता आधी काय करणार या फ्रॉकला मागणं लावायला पट्टे आधी बनवून घेणार आहेत निळ्या रंगाचे. तर त्याच्यासाठी मी इथे लांबच्याला म्हणजे साधारण 20 इंच लांबीच्या 2 पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि या 2 पट्ट्यांचे आधी मी पट्टे तयार करून घेणार आहेत. ही सुलट बाजू आहे ही सुलट बाजू आहे. आता उलट बाजूने याला हे असं मधोमध फोल्ड करायचं आणि हा पट्टा तयार करायचा. आता तो कसा मी करणार आहे ते तुम्ही बघा. ही पट्टी अशी सुलट बाजू इकडे ठेवायची उलट बाजूने फोल्ड करायची आणि याला इथे साधारण 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची. आणि त्याला कॉर्नरला असा एक वेगळा आकार द्यायचा ज्यामुळे तो पट्टा असा छान दिसतो. आता याला असे तिरके कट द्यायचे आणि हा सुलट करून घ्यायचा. ही टोकं सगळी अशी व्यवस्थित बाहेर काढून याला आता हवं तर तुम्ही इस्त्री फिरवून घेऊ शकता. हे बघा आता हे दोनही पट्टे मी तयार करून घेतले आणि मशीनचा दोरा बदलला कारण निळ्या रंगाचा आता काय निळ्या रंगाच्या दोऱ्याचं फारसं आता काम नाहीये. आता आपण या बाह्या आधी जोडून घेणार आहोत. मग त्यासाठी काय करायचं जसं मी परवा झबल्याला जोडलेलं तुम्ही बघितलं असेल त्याच पद्धतीने आता या बाह्या मी इथे जोडणार आहे. हे बघा
या अशा बाह्या झाल्या. आता आपल्याला याला खालचा घेर जोडायचा आहे. आता आपण फ्रंट जो घेर करून घेतलेला आहे, म्हणजे पुढच्या भागासाठी जो घेर करून घेतलेला आहे, तो घेर आपल्याला एवढा आला पाहिजे. त्यासाठी आता मी इथे एक अशी प्लेट घालणार, कारण आपल्याला त्या मापात व्हायला पाहिजे ना तो. त्यामुळे इथे एक प्लेट घालायची आणि इथे एक अशी टाचणी लावून टाकायची. त्यानंतर मग एक प्लेट इथे घालायची आणि ही मधली जी प्लेट आहे ना, ती थोडीशी मोठी घालायची. मोठी म्हणजे तुम्हाला रुंद हवी तर तुम्ही रुंद पण घालू शकता, नाहीतर मग एवढीच घातली तरी सुद्धा काही हरकत नाही. परंतु ही जी प्लेट आहे ना इकडच्या बाजूची, ही थोडीशी अशी याच्यावर घ्यायची, म्हणजे इथे ही जरा दिसायला छान दिसते. हे व्यवस्थित आपल्या हिशोबाने ऍडजस्ट करून घ्यायचं आणि नंतर मग इथे पण एक आपल्याला प्लेट घालायला लागेल अशी. हे बघा, हे असं आधी आपण टाचण्या लावून घ्यायच्या आणि हा जो समोरचा भाग आहे ना, हा इथे बरोबर बसला पाहिजे. अशा पद्धतीने हा समोरचा भाग ऍडजस्ट करायचा. तर आता हे मी आधी करून घेते, मग मागच्या भागाचं आपण नंतर बघू. हे बघा, तुम्हाला सांगितल्यासारख्या अशा मी या प्लेट्स घालून घेतलेल्या आहेत, कारण अशा प्लेट्स घातल्या नाही ना तर आपण ही जी डिझाईन केली आहे ही नीट दिसणार नाही, म्हणून मी समोरच्या भागाला या अशा प्लेट्स घातलेल्या आहेत. आता आधी याच्यावर टीप मारून घ्यायची, नंतर हे याला जोडायचं आणि मग आपल्याला मागचा भाग जोडायचा आहे. हे बघा, आता हे बरोबर झालं आणि ह्याचं लूक पण बरोबर आलाय. हे असं येईल नंतर इस्त्री केल्यावर. हे बघा, आता हे याला आपण जोडून घेणार आहोत. एकदा पुन्हा असं उलगडून बघायचं व्यवस्थित आलंय का, आणि त्यानंतर मग अजून एक ह्याला डबल टीप आपण मारून घ्यायची. आता मागच्या भाग, हे बघा, हे झालं असं पुढच्या भागाचं. आता मागच्या भागाला घेर जोडायच्या आधी काय करायचं, हे याच्यावर ठेवायचं आणि इथे एक छोटीशी टीप मारून घ्यायची, ज्यामुळे मागचा भाग सलग जोडणं आपल्याला सोपं जाईल. ही जी बटन पट्टी आहे ती काचपट्टीवर, म्हणजे लूक पट्टी हुक पट्टीवर ठेवायची आणि इथे टीप मारून घ्यायची आणि त्यानंतर मग मागचा भाग आपल्याला जोडायचा आहे. आता मागचा भाग कसा जोडायचा ते आपल्याला बघायला लागेल. पण मागचा भाग याला, आता हा मागचा भाग म्हणजे मागचा घेर आपल्याला या बॉडीला जोडायचा आहे. मग त्यासाठी आपल्याला याला पण काही प्लेट्स घालून घ्यावे लागतील. मग त्यासाठी इथे याचा सेंटर काढायचा, दोनही बाजूने प्लेट्स ऍडजस्ट करत यायचं. जेवढ्या प्लेट्स या बाजूला येतील तेवढ्या प्लेट्स या बाजूला आल्या पाहिजेत आणि दोन्हींची तोंड एकमेकांकडे असली पाहिजे. घेराचा भाग बॉडीला जोडून झाला. आता आपल्याला इथे बेल्ट लावायचे, पण त्याआधी हे एकदा व्यवस्थित मोजून बघायचं. हे बघा, हे इकडे व्यवस्थित आलंय ना, अशा पद्धतीने मोजून बघायचं. आणि आता आपण हे जे बेल्ट केलेले आहेत ते बेल्ट आपण आधी मागच्या भागाला जोडून घ्यायचे आणि त्यानंतर मग साईडने टीप मारायची. आणि साईडने टीप मारून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला खाली टीप मारायची आहे. आता आधी आपण बेल्ट जोडून घेऊ. आता आपल्याला ह्या साईड जोडून घ्यायच्या आहेत आणि तेव्हा हे बेल्ट असे आत ढकलायचे आणि इथून हे जोडत जायचं. फक्त आता काय करायला लागेल आपल्याला, ही जी बाही आहे ना ही इथून जोडून घ्यावी लागेल आपल्याला. आता 1.5 इंचाचं, म्हणजे आपण 1.5 इंचाचं मार्जिन सोडलं होतं, परंतु बाहीला दंड घेराला आपल्याला थोडंसं कमी मार्जिन सोडायचं आहे. हे असं, सॉरी, जास्त मार्जिन सोडायचं आहे. हे असं पकडायचं आणि
आपण 1.5 इंचाची मार्जिन सोडलेली होती, परंतु हे एक टीप मी बाजूला मारून घेतलेली आहे। आता दुसरी फिटिंगची जी टीप आहे ती मी थोडीशी आतून मारणार आहे। घेराला थोडंसं इथे हा घेर जास्त झाला तरी काही हरकत नाही, म्हणून घेराच्या इथे मी 1.5 इंच न ठेवता ही साधारण 1 इंचच ठेवलेली, 1 किंवा पाऊण इंच म्हणू शकता तुम्ही, तेवढी ठेवलेली आहे। हा भाग थोडासा असा कापून टाकायचा। आता अशी टीप मारून या बाजूला झाली। आता दुसऱ्या बाजूला पण मी अशीच मारून घेते। आता आपल्या साइड जोडून झाल्या। आता आपलं सगळ्यात शेवटचं काम राहिलंय ते म्हणजे आपल्याला खाली सगळ्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे। तर त्यामुळे काय करायचं, हे असं धरायचं आणि अगदी छोटासाच फोल्ड घालायचा हा असा। फक्त त्या केसमध्ये इथे बघायचं की आपल्याला कितपत हे मेन आहे ना, मग इथे काहीतरी गोंधळ नको व्हायला, म्हणून इथून आपण सुरुवात करू आणि दोन्ही बाजूंनी ते बघून घ्यायचं की इकडनं आलंय तसंच आपलं इकडे पण आलेलं आहे ना, आणि त्या हिशोबाने इथूनच सुरुवात केली म्हणजे आपल्या लक्षात येतं की आपलं हे बरोबर येतंय का। हे डिझाईन नसतं तर मग तुम्ही कुठूनही सुरुवात केली तरी चाललं असतं। हे बघा, अशा प्रकारे आपला हा फ्रॉक आज शिवून पूर्ण झालेला आहे आणि हा साधारण 5 वर्षाच्या मुलीचा फ्रॉक आहे। तर हा फ्रॉक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा, आणि याच्यावर जे मी माझ्या मनाने जे काही डिझाईन केलेले आहेत ते डिझाईन कसे वाटले हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे माझे येणारे नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला बघायला मिळतील। अशाच प्रकारचे वेगवेगळ्या डिझाईनचे फ्रॉक किंवा लहान बाळांचे कुठलेही कपडे म्हणजे झबली, दुपटी, लंगोट वगैरे तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर वर दिलेल्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअपला संपर्क करू शकता। आता आपण भेटू पुढच्या अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते। धन्यवाद।